काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बोलतात, थेट जाऊयात. गैरहजर राहण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण ओपन मतदान होणार आहे. तुमच्याकडे ह्या बातम्या कुठून येतात हे काही मला माहिती नाही, परंतु वस्तुस्थितीशी निगडीत नसणाऱ्या अनेक गोष्टी ह्या येत असतात, अनेक नावं येत असतात की ज्या सदस्य सर्व आम्ही व्यवस्थित आहोत, व्यवस्थित पद्धतीनं मतदान ते करणार आहेत आणि आम्ही चांगल्या मतानं, आम्ही आणि आमच्या मित्रपक्षांचं सहकार्य असल्यामुळं आम्ही चांगल्या मतानं जिंकणार आहोत. या सगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी हॉटेल पॉलिटिक्स परत एकदा पाहायला मिळेल का महाराज? तशी आवश्यकता नाही आम्हाला काही. सर, हिंदी में बता दीजिए आज जिस तरह आज अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांना दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर लगेचच उमेदवारी जाहीर केली, याकडे कसं बघता? एक तर याच्यामध्ये दिसतंय की आता 6 पैकी 3 तर खरे काँग्रेसचेच आलेले आहेत, गेले सोडून हे खरं आहे. परंतु म्हणजे भारतीय जनता पक्षाला आणि त्या आमच्या जे आहेत आता सत्तेमध्ये आहेत यांना काँग्रेसची किती गरज आहे हे सुद्धा दाखवतायत. म्हणजे त्याच्यामध्ये मान्य अशोकरावजी आहेत, मिलिंद देवराजी आहे, हंडोरेजी आमच्या काँग्रेसचे आहेत. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार सुद्धा नाहीत, त्यांना आमचे लोक घ्यावं लागतायत असं सिद्ध झालंय. आता प्रफुल्ल पटेलचा 3 टर्म शिल्लक असताना सुद्धा उमेदवारी देण्यात आली नाही, त्यामध्ये त्यांनी काय ठरवलं, त्यांची स्ट्रॅटेजी त्यामध्ये काय आहे, विचार त्यांनी काय केला हे मला माहित नाही. आपला अंदाज काय? मी काय अंदाज केलेला नाही. तर काँग्रेसला कोण कोण सपोर्ट करण्याची शक्यता आहे? तुमचे मित्रपक्ष नाही, आमच्या आहे आमच्या मित्रपक्षामध्ये राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे, उद्धवजींची शिवसेना आहे, आमच्याबरोबर CPM सुद्धा आमच्याबरोबर आहे, समाजवादी आमच्या बरोबर आहेत आणि हे सगळे मिळून सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं यश आमचं मोठं राहणार आहे.